तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नगरपालिका प्रशासनाने बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर शहरातील अवैध अतिक्रमण हटाव मोहीम नुकतीच हाती घेतली आहे। त्यामुळे रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या लघु व्यावसायिकांची मोठी गडचेपी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत। उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने अनेक लघु व्यावसायिकांचे संसार उघड्यावर आले आहेत। या लघु व्यावसायिकांच्या रोजीरोटीच्या प्रश्नासाठी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मेहकर नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, मेहकर। मी हे पत्र मेहकर नगर परिषदेचे CO श्री कापरे यांना दिलं। विषय असा आहे, 2 एप्रिलपासून मेहकरमध्ये अतिक्रमण काढण्याची जोरात मोहीम सुरू आहे नगर परिषदेच्या माध्यमातून। या पत्रामध्ये CO नगर परिषद यांना मी असं विचारलं की तुम्ही हे अतिक्रमण काढलं, हे अतिक्रमण काढताना धरसोड केली का? धरसोड केली असेल तर याचा परिणाम शहरामध्ये फार मोठा होईल आणि त्या परिणामाला तुम्हाला तोंड द्यावं लागेल। एक गोष्ट। दुसरी गोष्ट, हे अतिक्रमण करताना आपल्या अधिकाऱ्यांनी त्याच वेळेला का नाही रोखलं? जे अधिकारी बदलून गेले असतील न रोखणारे, त्यांच्यावर FIR दाखल करा आणि जे अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करा। त्याच वेळेला जर रोखलं असतं तर लोकांचं लाखोमध्ये नुकसान झालं नसतं। दुसरी गोष्ट अशी, ज्या लोकांनी अतिक्रमण केलं त्यांना नगर परिषदेने सर्व प्रकारची NOC दिले, मग इलेक्ट्रिक लाईन घेण्याची NOC दिले, बँकेचं कर्ज घेण्यासाठी NOC दिले आणि ह्या प्रकारचं अभय त्यांना दिलं। मग एकदम अतिक्रमण काढण्याचं काय कारण? अनेक लोकांचा लाखो रुपयाचा माल दुकानात असताना व्यावसायिक, हे त्यांचं नुकसान झालं। मग हे नुकसान कोण भरून देणार? माझी मागणी आहे, हे सर्व नुकसान नगर परिषदनं भरून दिलं पाहिजे। नगर परिषदनं ताबडतोब एक गॅरंटी पत्र काढलं पाहिजे, आम्ही जे अतिक्रमण काढलं त्याच्यावर आता कोणते अतिक्रमण होऊ देणार नाही आणि हे अतिक्रमण कशासाठी काढलं, त्या जागेवर नगर परिषद काय करणार, हे नगर परिषदनं स्पष्ट केलं पाहिजे। शहराची लोकसंख्या, शहरामध्ये असलेले सगळे ऑफिसेस, कार्यालय तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आणि शहरामध्ये असलेली शैक्षणिक व्यवस्था आणि वैद्यकीय व्यवस्था, तर या वर्दळीकरता या शहरामध्ये किती व्यापाराची आवश्यकता आहे? व्यापारी जास्त, ग्राहकाची सोय, व्यापारी कमी, ग्राहकाची सोय नाही। मग हे करण्याचं काय कारण नगर परिषदला? मुंबईला VT घ्या, दादर घ्या, सांताक्रूज घ्या, ह्या सर्व मोठमोठ्या ठिकाणी या शहरामध्ये व्यापारपेठेमध्ये किती अतिक्रमण आहे? पुण्यामध्ये किती अतिक्रमण आहे? व्यावसायिक अतिक्रमण। अकोल्यामध्ये व्यावसायिक किती अतिक्रमण आहे? अमरावतीत अंबाबाईच्या रस्त्यावर किती व्यावसायिक अतिक्रमण आहे? याचा अभ्यास COनी केला का? आणि जर हेतुपुरस्सर हे जर काढलं असेल तर माझं COला आव्हान केलं या पत्रामध्ये, COनी शासकीय जागेवर किंवा नगर परिषदच्या जागेवर आता स्वतः पुढाकार घेऊन व्यावसायिक गाळे उभारावे, जसे याच्या आधी नगर परिषदनं उभारलेले आहे। व्यावसायिक गाळे उभारताना व्यवसायकर्त्याकडनं रक्कम घ्यायची, जुजवी रक्कम घ्यायची, गाळे उभारायचे आणि ते गाळे त्यांनाच भाडे तत्त्वावर द्यायचे। तर असं COनी करावं आणि हे जर सगळं नाही केलं, निश्चित मी स्वतः सर्व अतिक्रमणधारकाच्या वतीनं कोर्टात जाईल, कारण हा फार मोठा अन्याय आहे। मी 3 वेळा आमदार होतो, मंत्री होतो, हे सर्व माझ्या याच्यावर पावलं नाही गेलं आणि माझ्यामुळेच मिलिंद नगर बसलेलं आहे, कोर्टाच्या मागचा भाग बसलेला आहे। तर मला यातना झाल्या हे सगळं पाहताना, तर मी COला 15 दिवसाची मुदत दिली आणि याची माहिती मी एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री, मकरंद पाटील पालकमंत्री, विभागीय आयुक्त महसूल अमरावती, नंतर
कलेक्टर बुलढाणा, SP बुलढाणा, DYSP मेहकर, तहसीलदार मेहकर, SDO मेहकर आणि ठाणेदार मेहकर यांना सगळ्यांना दिली. तरी यावर CO काय कारवाई करतात हे झाल्यानंतर मी माझा पुढचा कार्यक्रम ठरवणार आहे.